शिवसेना पक्षाने माझे निलंबन केले याची माहिती मिळाली, परंतु अद्यापही अधिकृत निलंबन पत्र पाहिले नाही। आम्ही आयात उमेदवाराचा प्रचार करणार नाही। आयात उमेदवाराला विरोध आमचा आहे। आम्ही रावसाहेब दानवेंच्या चेहऱ्याला पाडतोय आणि 20 तारखेला मतदानातून आमचं बहुमत दाखवणार आहोत। रावसाहेब दानवे कन्नडला चीप मतदारसंघ म्हणतात। त्यांना आणि त्यांच्या कन्नड उमेदवाराला जनतेचा पाठिंबा नाही, त्यामुळे भोकरदनचे पार्सल भोकरदनला पाठवू, अशी प्रतिक्रिया शिवसेना शिंदे गटाचे केतन काजे यांनी दिली आहे। बघूयात। नमस्कार, मी MCN न्यूज प्रतिनिधी देविदास थोरात, नाचनवेल कन्नड। आणि आता आपण सध्या कन्नड येथे आहोत। शिवसेनेचे जे आहेत तर माजी तालुका प्रमुख केतन काजे सर आपल्यासोबत आहेत आणि त्यांचा परिचय म्हणजे अतिशय या तालुक्यामध्ये विविध विकास कामांसाठी त्यांचं मोठं योगदान आहे। त्यांनी पद नसताना अनेक मोठं योगदान देऊन गावाच्या विकासासाठी भर दिली आणि त्यामुळं त्यांनी पक्षाचं जे ती उमेदवारी तिकीट आहे त्यांना मिळणं गरजेचं होतं, त्यासाठी त्यांनी प्रयत्न देखील केले होते। आणि आता मात्र त्यांना ते एवढं करून देखील त्यांना तिकीट न मिळाल्यानं ते या ठिकाणी नाराजी व्यक्त करत आहेत। आणि त्याचबरोबर त्यांचे काही कार्यकर्ते देखील या ठिकाणी आहेत मोठ्या संख्येने तालुक्यामध्ये, त्यांचं देखील या ठिकाणी मत आहे। तर काय नेमकं मत आहे तर निष्ठावंतांना उमेदवारी मिळावी असं संपूर्ण शिवसैनिकांचं या ठिकाणी मत होतं। मात्र जे अपेक्षित होतं ते घडलं नाही आणि वेगळा या ठिकाणी निर्णय घेतल्यामुळं वरिष्ठांनी त्यामुळे या ठिकाणी नाराज आहे। काही कार्यकर्ते देखील त्यांच्यासोबत आहेत, आपण जाणून घेऊ त्यांचे कार्यकर्ते। नमस्कार। खरं तर शिवसेना हा पक्ष मुळात कार्यकर्त्यांच्या जीवावरती आणि पक्ष संघटनेवरती मोठा आलेला पक्ष आपण नेहमीच म्हणतो। आणि मात्र या एका भरोशावरतीच आदरणीय आमचे नेते केतनजी काजे यांनी त्या पक्षाची बांधणी अगदी ग्रासरूट लेवलपर्यंत केलेली होती। आणि जेव्हा पक्षासाठी आपण काम करतो, पक्षासाठी निष्ठेने काम करतो, सकाळपासून तर रात्रीपर्यंत अहोरात्र मेहनत घेतो, त्यावेळी आपल्यालाही जेव्हा आपली वेळ येते त्यावेळी आपल्याला पक्षाकडनं कुठलीतरी अपेक्षा असते। आणि अपेक्षा प्रत्येकाने व्यक्त करणं, प्रत्येक कार्यकर्त्याने व्यक्त करणं हे काही वावगं नाही आहे। परंतु आपण मागील काही घटना बघितल्या असतील। खरं तर केतनजी काजे यांनी कुठलंही पद नसताना तालुका प्रमुख म्हणून अखंड कन्नड सोयगाव विधानसभा पिंजून काढला। आणि फक्त पिंजून काढणे आणि भेटीगाठी नव्हे तर अतिशय विकास कामातनं प्रत्येक गावामध्ये आपले एक वेगळी अशी फळी निर्माण केली। आदरणीय श्रीकांतजी शिंदे साहेबांनी जेव्हा शिवदूत ही संकल्पना राबवली त्यावेळी प्रत्येक गावामध्ये 20-20 शिवदूत, प्रत्येक गावामध्ये 20-20 शिवदूत असे संपूर्ण 248 खेड्यांमध्ये आमची शिवदूतची टीम त्यांनी बांधली। आणि ज्यावेळी उमेदवारीचा विषय आला त्यावेळी खरं तर केतनजी काजे यांना उमेदवारी डावलण्यात आली। त्याला विविध कारणे आहेत, त्यामध्ये खोल्यात जाण्याची गरज नाही। तर त्यामुळे एक संपूर्ण कन्नड सोयगाव विधानसभेमध्ये एक नाराजी व्यक्त होताना दिसत आहे। आता जे त्यांचं जे पक्षाने वरिष्ठ जे निलंबनाची तालुका पदाचे जे निलंबन केल्याचे अशी आमच्याकडे माहिती आहे। तर काय आता त्यानंतर तुम्ही एक कार्यकर्ते निष्ठावंत म्हणून या ठिकाणी जमलेला होतो, तुमची भूमिका काय आहे नेमकं? आता कसं पद्धतीने तुम्ही पक्षाने निलंबन केले, खरं तर त्यामुळे एक तीव्र रोष कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाला। कारण की ज्या व्यक्तीने जेव्हा महाविकास आघाडीतनं बाहेर पडून एकनाथजी शिंदे साहेबांसोबत अख्ख्या तालुक्यातनं एकमेव व्यक्ती होते ते म्हणजे केतनजी काजे, हे एकनाथजी शिंदे साहेबांवरती भरोसा ठेवून बाजूला पडले। आणि त्यानंतर संपूर्ण टीम ही त्यांना जॉईन झाली आणि पूर्ण तालुकाभर त्यांनी कामं केली। खरं तर जो रोष या सगळ्या शिवसैनिकांमध्ये आहे तो येणाऱ्या 20 तारखेला आपल्याला मतदान स्वरूपी आपल्याला दिसून येईल। मला आजही आठवतं, आम्ही 25 तारखेला माननीय मुख्यमंत्री महोदय यांना छत्रपती संभाजीनगर विमानतळावरती सकाळी भेट घेऊन त्यांना आम्ही पक्षप्रवेश जर आपण करणार असाल तर आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचा हाच राजीनामा आहे असं समजून आम्ही त्यांना निवेदन दिलेलं होतं। ते निवेदन दिल्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी नंतर 2-3 वेळेस आम्हाला मुंबईलाही बोलवलं। त्या बैठकीत सुद्धा आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांना स्पष्टपणे सांगितलं की आपण जर आयात केलेला उमेदवार आमच्यावरती देणार असेल तर निश्चित आम्ही आपला पक्षापासून थोडं बाजूला राहून एकनाथ शिंदे साहेबांचा चेहरा असलेला उमेदवार या ठिकाणी आपल्याला देऊ। रावसाहेब दानवेंचा चेहरा असलेला उमेदवार आम्ही या विधानसभेत खपून घेणार नाही। एवढंच नव्हे तर आम्ही त्यांना हे पण सांगितलं होतं की या उमेदवाराचं डिपॉझिट कसं जप्त करता येईल यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करू। आणि मला वाटतं की त्या दिशेने वाटचाल चांगली कन्नड सोयगाव विधानसभेतील जनतेची चालू आहे।